आपण बघताय एबीपी माझा आणि आता आणखी काही घडामोडी महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी येते ती म्हणजे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येते त्यानिमित्ताने उद्या मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होणार आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येते। उद्या संध्याकाळी 4 वाजता शिरोडकर हायस्कूलमध्ये मेळावा होतोय। बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र लढणार आहेत। 18 ऑगस्टला बेस्ट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। या मेळाव्याला मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे उपस्थित राहणार आहेत। आणि आता थेट जाणार आहोत मंत्री छगन भुजबळ बोलत आहेत। यांनी असं सांगितलं की बंगला न सोडण्याचं कारण की मुंबईमध्ये माझं घर नाही, त्यामुळे मात्र मुंबईमध्ये त्यांचं गिरगाव चौपाटी या ठिकाणी त्यांचं स्वतःचं एक आलिशान घर पाहायला मिळतं। मग मी काय करू? तर सध्या झेंडावंदना संदर्भातला जो मुद्दा उपस्थित झालेला त्या अनुषंगाने छगन भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा मी नाराज नाही, मात्र गोंदियाला जाणं शक्य नाही असं म्हणतात छगन भुजबळ। त्यांना गोंदियाला झेंडावंदन करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं होतं, मात्र आपण नाराज नाही, मात्र गोंदियाला जाणं शक्य नाही असं छगन भुजबळांनी आता म्हटलेलं आहे। त्यांची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण नाराज नाही आहोत, प्रकृतीच्या कारणास्तव गोंदियाला जाणं आपण शक्य नाही असं म्हणाले मंत्री भुजबळ। आणि पुन्हा एकदा आता महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये आणखी काही घडामोडींचा तपशीलवार आढावा आपण घेणार आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक संपन्न। यावेळी मंडळांना गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल त्याचा एक आराखडा तयार केला जातोय, तो लवकरच जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर पोलीस विभागाला योग्य समन्वय राखून पुण्यातील विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करण्याच्या सूचना। ऑपरेशन सिंधूर आणि विकसित राष्ट्राचा प्रवास सुरू असताना जे अडथळे येत आहेत ते पाहता स्वदेशी या 2 विषयांवर जनजागरण कार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं मंडळांना आवाहन। शनिवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबईत सह राज्यभरात गोविंदा पथकांचा सराव सुरू आहे। मुंबईतल्या रंगारी पथक चाळीमधील गोविंदा पथकाने सरावादरम्यान उंच मानवी मनोरा साकारला। दहीहंडीचा सराव करताना 6व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय गोविंदाचा दैसरमध्ये मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते। असं असताना पुढील सरावादरम्यान आणि हंडीच्या दिवशी 14 वर्षांखालील गोविंदांना थरांमध्ये सहभागी करू नका असं आवाहन मोठ्या गोविंदा पथकांनी इतर गोविंदा मंडळांना केलंय। गोविंदांचा सराव अंतिम टप्प्यात आहे। उत्सवात हंड्या फोडताना गोविंदा पथकांमध्ये 14 वर्षांखालील गोविंदा सहभागी झाले तरी त्यांना थरांवर हंडी फोडण्यासाठी सामील करू नका असं आवाहन मोठ्या गोविंदा पथकांनी सर्व छोट्या मोठ्या मंडळांना केलंय। मुंबईत आजपासून शिवकालीन पारंपरिक खेळ होणार आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विभागाकडून ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभाचं आयोजन करण्यात आलंय। लेझिम, फुगडी, लगोरी, विटी दांडूसह पावनखिंड दौड, पंजा लढवणं, रस्सीखेच, कुस्ती, मलखांब याचाही यामध्ये समावेश आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती असेल। ITI मध्ये 13 ते 22 ऑगस्ट दरम्यान पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। भाविकांसाठी वेशभूषा नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे। कमी कपडे अथवा समुद्रावर जाण्यासाठी करण्यात येणारा पेहराव टाळण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलंय। नियमाचा प्रफलक प्रशासनाने महाद्वाराजवळ लावलाय, मात्र 10 वर्षांखालील मुलांना या नियमातून सूट देण्यात आली आहे। राज्य शासनाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत फेर सर्वेक्षण करायला सुरुवात झाली आहे। गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचं काम असताना अडचणी येत असून काम करणं अवघड होत असल्यामुळे या कामाला आता लातूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांनी विरोध सुरू केलाय। फेर सर्वेक्षणाचं काम लावू नये आणि या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेवर धरणं आंदोलन केलंय। गावामध्ये नेटवर्क येत नाही, एक गोष्ट नेटवर्क येत नाही, मग लोक आम्हाला हे देत नाहीत, ओटीपी देत नाहीत। किती वेळेस फोन केला तर त्यांनी फोन उचलत नाहीत, त्यांना आम्हाला ओटीपी मिळत नाही, मग त्या आम्हाला खूप काही अडचणी येतात। त्याच्यामुळे आम्हाला हे परत करणं सुद्धा नको आहे। खूप आम्हाला अडचणी यायला, खूप त्रास व्हायला त्या गोष्टीचा, त्याच्यामुळे आम्हाला ते काम सुद्धा आम्हाला नको आहे। त्याच्यावर पण आमचा बहिष्कार आहे। आमच्या सरकारला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगणं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीणचं फेर संरक्षणचं काम अंगणवाडी सेविकांना अजिबात देऊ नये। सक्ती जबरदस्ती करून हे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आमचा सख्तपणे बहिष्कार राहील। संघर्ष निश्चितपणे संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असा इशारा आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील घरकुल संघर्ष समितीने कराड पंचायत समितीवर मोर्चा काढला। घरकुलचे रखडलेले हप्ते मिळावे तसंच घरकुलांना 2,65,000 रुपये निधी मिळावा या मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आलाय। तसंच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोफत वाळू मिळत नसल्याचाही आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात येतो। ग्रामीण भागात फक्त
भागाला 1,50,000 मिळतात, शहरी भागाला 2,85,000 मिळतात. खरं पाहिलं तर शहरी भागात आणि ग्रामीण भागात घरकुलाला खर्च हा सारखाच येतोय. तर ग्रामीण भागातील जनतेवरती अनेकदा ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा शहरी घरकुला एवढंच म्हणजे 2,05,000 रुपये मिळावं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये याची जर अंमलबजावणी झाली नाही तर पुढच्या काळामध्ये अगदी मोठा मोर्चा आम्ही या पंचायत समितीवरती घेऊन येऊ असं आज आम्ही व्हिडिओला सांगितलेलं आहे. व्हिडिओने आमचं म्हणणं ऐकून वरिष्ठ पातळीवरती याचा फॉलोअप घेऊ असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत 15 ऑगस्टला महामार्ग विरोधी ठराव पारित करण्याचे तसेच महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची अपेक्षा आहे त्या शेतांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकावून तिरंगा फडकतो, आमच्या शेतात शक्तीपीठ महामार्ग नको, आमच्या वावरात अशा आशयाने विरोध सुरू केला जाईल अशी माहिती आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार या नव्या विरोधाच्या मोहिमेसाठी काही दिवसांपूर्वी खास ऑनलाईन बैठक पार पडली, ज्यामध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टींसह अनेक नेते उपस्थित होते. जोगेश्वरी पूर्व परिसरातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील 150हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे संप पुकारलाय. त्यामुळे रुग्णसेवेत अडथळा निर्माण झालाय. महापालिकेकडून या ठिकाणी रुग्णसेवा पुरवण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. 250 ते 300 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील 3 महिन्यांपासून पगारच मिळाला नाहीये. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झालेत. सकाळपासूनच काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचाने स्वतः विरोधातच मतदान केल्याचा प्रकार घडलाय. अविश्वास ठरावामध्ये झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाल्यावर याबाबत गोंधळ सुरू झाला. या प्रकारानंतर संबंधित उपसरपंच पूजा पाटील यांनी गोंधळ निर्माण झाल्याने चुकून स्वतः विरोधात मतदान केलं असं तहसीलदारांना सांगत फेरमतदानाची मागणी केली. मात्र तहसीलदारांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. विरोधात मतदान केलेल्या या प्रकाराची सध्या कोल्हापुरामध्ये चांगलीच चर्चा आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी आता जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी एआय पेट्रोलिंग बॅनर्स तयार केली आहे. यापूर्वी फर्ग्युसन रस्त्यावर एकाच ठिकाणी एआय कॅमेरा लावून त्यात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या वाहन चालकाला दंड केला जात होता. आता मात्र वाहतूक नियमन आणि कारवाई करण्यासाठी थेट पेट्रोलिंग व्हॅनच तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. तसंच या एआय ट्रॅफिक व्हेकलमुळे पुणे शहरातली वाहतूक कोंडी सोडवण्यास कितपत मदत होईल पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्यातल्या खड्ड्यामुळे अनेक पुणेकर वैतागले आहेत. मात्र यावर महापालिकेने उपाय शोधलाय. पीएमसी रोड मित्र हे ॲप सुरू करण्यात आले. आता या ॲपमध्ये तुम्हाला खड्ड्याची तक्रार देता येणार आहे. ॲपद्वारे पुणेकर नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेला फोटोसह पाठवू शकतात. 72 तासांच्या आत महापालिकेकडनं हा खड्डा बुजवण्यात येईल असा दावा करण्यात येतोय. कसं आहे हे ॲप आणि यापुढे खड्डे बुजतील का हा खरा प्रश्नच आहे. राज्य रोजंदारी आदिवासी कर्मचाऱ्यांचे गेल्या 35 दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास भवनाच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. बाह्यस्रोत भरती प्रक्रिया रद्द करण्याची प्रमुख मागणी रोजंदारी आदिवासी कर्मचाऱ्यांची आहे. काल आंदोलकांनी आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात 125 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आज संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. अंधारात जन्मलेल्या माला पापळकर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर रुजू झाल्यात. एका बेवारस दृष्टीहीन मुलाचं हे यश केवळ जिद्दीमुळे, परिश्रमामुळे आणि माणुसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळे पूर्ण होऊ शकलंय. शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड आणि शंकरबाबा पापळकर यांचा आधार यामुळे मला शिकत गेल्या. ब्रेल लिपीतनं 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 2023 मध्ये एमपीएससी ग्रुप सी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हापासून त्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या रुजू झाल्या. मी ग्रॅज्युएशन झाल्यावर क्लासेस लावले होते अमोल पाटील सर युनिक अकॅडमीमध्ये आणि ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. त्यांनी मला ऑडिओ वगैरे पुरवले होते. जिल्हाधिकारी मध्ये रुजू होणारा याचं श्रेय माझे बाबा डॉक्टर पद्मश्री शंकरबाबा पापळकर आणि अमोल पाटील सर युनिक अकॅडमीचे माझे मार्गदर्शक. जळगावला बेवारस सापडलेल्या मालाला अमरावतीच्या वज्झर येथील दिव्यांग बेवारस बालगृहात आणण्यात आलं, जिथे तिच्या जीवनात प्रकाश झाला तो म्हणजे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे. त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. तिचं नाव माला ठेवलं आणि तिला केवळ आश्रयच नव्हे तर ओळखही दिली. जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे ती सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना आहे. तिला आधार कार्डमध्ये तिचं मी बापाचं नाव सगळ्यात पहिले करून घेतलं आणि त्यानंतर तिला उच्चतरचं शिक्षण दिलं. भिवापूरकर अंध विद्यालय, त्यानंतर 12वी नंतर तिला विदर्भ महाविद्यालयामध्ये तिला आम्ही ट्रेनिंग शिक्षण दिलेलं आहे. बेल लिपीमध्ये तिला अप्रतिम मार्ग मॅरिटमध्ये आलेली आहे. पण तिला अभ्यासाची खूप आवड होती आणि एकाग्रता होती तिची आणि ही एकाग्रता असल्या कारणाने
मी तिच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि आज ती स्वतःच्या पायावर आहे. मी तर देवाला हेच म्हणेल, आज मला उचलूनही घेतलं तर परवाने मी काही करून दाखवले. अनुकरण ही इतिहासकालीन घटना आहे. परिस्थितीवर मात करणाऱ्या माला पापळकरांचं नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही कौतुक केलं. संपूर्ण थोडं वातावरण तसं भारावून गेलेलं होतं की प्रथमतःच अशी नियुक्ती होते. एक दिव्यांग किंवा जी काही अनाथ बालिका आहे ते कुणाचाही आधार नसताना स्वतः पाया उभं करते आणि एखाद्या शास्त्र तिला कुठं बाबांच्या माध्यमातून तिला मिळतं आणि ते संपूर्ण यश ती साध्य करते आणि इथपर्यंत येते. तर थोडंच ते अभिमानास्पद गोष्ट आहेच आणि त्यांनाही कौतुक करावं लागेल आणि बाबांचे विशेष आभार मानावे लागतील की त्यांनी अशा एखाद्या अनाथ मुलीला किंवा दिव्यांगांसाठी जे काही कार्यक्रम करतायत किंवा त्यांनी जे काही आश्रम उघडून जे प्रयत्न करतायत तर त्यांच्या कार्याला खरंच सॅल्यूट आहे. पुण्याच्या मंगळवार पेठेतील रस्ते विकास मंडळाची 500 कोटी रुपये किमतीची जागा अवघ्या 60 कोटी रुपयांना देण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय. एबीपी माझाने हा सगळा प्रकार समोर आणलेला होता. त्यानंतर अनेक संस्था आणि संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात आंदोलनं केली. मंगळवार पेठेतील 2 एकर जागा मूळची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे. काही वर्षांपूर्वी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते विकास मंडळाला 99 वर्षांच्या कराराने भाड्याने देण्यात आली होती. मात्र रस्ते विकास मंडळाने निधीची कमतरता जाणवते हे कारण देत ही जागा खासगी विकासकाला देण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रालयात प्रवेशासाठीचे नियम आणखी काटेकोर करण्यात आले. माजी खासदार आणि माजी आमदारांनाही मंत्रालय प्रवेशासाठी चेहरा पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आमदार खासदारांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्था आता मंत्रालयाबाहेरच करावी लागणार आहे. 15 ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशांचं पालन न झाल्याने महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांना अंतिम इशारा देण्यात आलेला आहे. 25 ऑगस्टपर्यंत अहवाल न दिल्यास कठोर कारवाईचा प्राधिकरणाने इशारा दिला. प्राधिकरणाने 5 जून 2025ला दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य व अन्य प्रकरणातील निष्कर्ष राज्यातील सर्व पोलीस ठाणे व चौक्यांमध्ये पुन्हा प्रसारित करण्याचे आदेश दिले होते. 6 आठवड्यांचा कालावधी उलटल्यावरही अहवाल प्राधिकरणाला प्राप्त झाला नाहीये. त्यामुळे प्राधिकरणाने आता नाराजी व्यक्त केली. परिमॅच नावाच्या बेकायदा बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून मुंबई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सुरत अशा सुमारे 15 ठिकाणी छापेमारी झाली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने 2024 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी या प्रकरणी स्वतंत्र तपास सुरू करते. ईडीच्या तपासात बेटिंग ॲपमधून कमावलेली गैरव्यवहाराची रक्कम कर्नाटकमधल्या काही व्यक्तींच्या नावे बनवण्यात आलेल्या बनावट बँक खात्यांमध्ये जमा व्हायची. या बेटिंग ॲपच्या प्रसिद्धी दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी केलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलवले. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं संकलन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सेवा आता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी अनिवार्य करण्यात आली. त्यामुळे अशा आस्थापनांनी सेवेसाठी नोंदणी करत त्यांच्याकडील घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं वर्गीकरण करून ते महानगरपालिकेकडे सुपूर्द करणं बंधनकारक आहे. या कचऱ्याच्या संकलनासाठी नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना पिवळ्या कचरापेटीचं वितरण करण्यात येणार आहे. तर या सर्व आस्थापनांकडून आतापर्यंत सुमारे 202 टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलित करण्यात आला. बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल 2 लाखांची वाढ झाली आहे. दररोज सरासरी 40 लाख प्रवासी संख्या आता 42 लाखांवर पोहोचली आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार तिकीट आणि पास विक्रीत झालेली वाढ ही प्रवासी संख्येतल्या बदलाचं द्योतक आहे. 27 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातल्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी करण्यात आली आहे. 23 ऑगस्टपासून सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत, तसंच 6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय असं चित्र आहे. रेल्वे सुरू झाल्यावर पहिल्याच रविवारसाठी म्हणजे 17 ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. 10 ऑगस्टला रेल्वेला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं होतं. दरम्यान इतर दिवसांसाठी पुणे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेसाठी फायद्याची ठरेल असंही चित्र पाहायला मिळतं. देशातल्या किरकोळ महागाईचा दर जुलै 2025 मध्ये घसरून 1.55% झाला. 8 वर्षांचा निचांक आहे. सरकारने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मुख्यतः भाज्या, अन्नधान्य, खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा पारा उतरला. राज्यात 2023 मध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी पडझड झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना 200 क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल 350 अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आलेलं. या योजनेतील काही अर्ज प्रलंबित होते. अशा 14,661 शेतकऱ्यांना 28 कोटी ते 32,30,507 इतका निधी मंजूर करण्यात आले. अनुदानाचा नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ होणार आहे.
देशामध्ये गतवर्षाच्या तुलनेत खरीप पेरण्यांमध्ये 38.48% वाढ झाली. भात पिकाच्या लागवडीत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्या खालोखाल मका आणि ऊसाच्या लागवडीतही वाढीचा कल आहे. परंतु केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल मिशन राबवूनही तेलबियांची लागवड 7% घटली आहे. यंदाच्या खरीप हंगामात 11 ऑगस्ट अखेर 995.63 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाताच्या लागवडीत सर्वाधिक 39.45% वाढ होऊन 364.80 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यातल्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी किंबहुना विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद पाहायला मिळतो. आतापर्यंत 1,03,115 विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलाय. गेल्या 10 वर्षातील सर्वोच्च आकडा आहे. प्रवेशाची टक्केवारी तब्बल 93% पोहोचली. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टवरून 4 सप्टेंबर इतकी वाढवण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या सरांडी बुद्रुक ते हेटी या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील हेटी गावात 20 कुटुंब राहतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या गावातले विद्यार्थी असो वा ग्रामस्थ त्यांना मुसळधार पावसातनं छातीभर पाण्यातनं तर पाऊस नसताना गुडघाभर पाण्यातनं मार्ग काढावा लागतो. या मार्गात दोन्ही बाजूला शेती असल्यानं तिथे नेहमी स्वापदांचा वावर असतो. अशा परिस्थितीत शाळेत जाताना विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. प्रशासनाने या मार्गाची दुरुस्ती आणि सुस्थितीतल्या रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली. जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरचा हा रोड आहे आणि ह्या रोडमुळे गावातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला व शाळकरी मुलांना एवढा त्रास होतो जाण्या येण्यासाठी की अखेर त्या पालकाला, त्या पाल्याला आपल्या खांद्यावर उचलून शाळेमध्ये पोहोचवल्याशिवाय मार्ग. आणि पूर ह्या तालुक्यामध्ये 2दा पूर येऊन गेलेले आहेत. या होत्या वेगवान घडामोडी काही. आणि आता बातमी येते कबूतरखाना बंदी प्रकरणातली. गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेल्या कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आणि या दरम्यान सार्वजनिक आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे असं मुंबई उच्च न्यायालयाने आता नमूद केलंय. ही बातमी आपल्याला बघायची आहे. मात्र एक मोठी बातमी येते. सावरकर मानहानी प्रकरणी सुनावणीच्या वेळी कोर्टात वकिलांनी लेखी दावा केलेला आहे. तक्रारदार या प्रकरणी दबाव आणू शकतात असं म्हणतात वकील. राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे असं वकिलांनी कोर्टामध्ये दावा केला. या घडीची मोठी अपडेट. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं यावेळी कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तक्रारदार या प्रकरणी दबाव आणू शकतात असं वकिलांचं म्हणणं आहे. या संदर्भात वकिलांनी हा दावा कोर्टामध्ये केला. सावरकर प्रकरणी सुनावणीच्या वेळी कोर्टामध्ये हा लेखी दावा करण्यात आला. आता या संदर्भात नेमकी काय पावलं टाकली जातात पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा हा दावा करण्यात आला. आणि आता आणखी काही घडामोडी. गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेल्या कबूतरखाना बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे असं मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केलं. सकाळी 6 ते 8 दरम्यान कबुतरांना दाणे घालण्यासाठी परवानगी देण्यास विचाराधीन असल्याचं मुंबई पालिकेने कोर्टात सांगितलं. दरम्यान सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा मुद्दा पाहता मुंबई हायकोर्टाने तुर्तास कबूतरखान्यावरची बंदी कायम ठेवली आहे. कंट्रोल फिडिंगला परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. कबूतरखान्यावर जैन समाजाने केलेल्या 6 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरली. तर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रस्ता अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आंदोलनाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती. तसंच कालच नोटिसा बजावल्या होत्या. पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केलाय. जैन समाजाने आक्रमक होत ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवालही देशमुखांनी विचारला. तर सरकार आणि गृहमंत्री दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला. पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी. या पोलिसासाठी आलोय मी. या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते. त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय. गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्या? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे. हाती शस्त्र घेण्याची भाषा मराठी माणसाविरोधात नव्हती असं स्पष्टीकरण जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी दिलं. कबूतरखाने बंद झाल्यापासून 20,000 कबूतर मृत्युमुखी पडल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसंच राज ठाकरेंनी आता मध्यस्थी करावी आणि वादवाद सोडवावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठी आंदोलन खतम करण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये मान्य बाळासाहेब ठाकरेचे जे विचार आहेत ते राज ठाकरेंमध्ये आहेत. मी मान्य राजसाहेबांनी विनंती करतो, प्रार्थना करतो. मी त्यांच्यासाठी भेटायची माझी इच्छा आहे. मी हा विवाद फक्त
मान्य राजसाहेब हा खतम करू शकते. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 चावी वाटप कार्यक्रमात महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप कार्यक्रम होणार आहे. व्यासपीठ नियोजनामध्ये आणि कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. तसंच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, वरळीचे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा मवियाचं सरकार होतं. त्यानंतर महायुती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे काम सुरू होतं आणि आता मुख्यमंत्री फडणवीस असताना फेज 1चं काम पूर्ण झालंय. त्यामुळे नक्कीच श्रेयवादाची लढाई पाहायला मिळणार आहे. फेज 1चं काम पूर्ण झालं असून 556 लाभार्थ्यांना घरांचं चाव्यांचं वाटप हे 14 ऑगस्टला केलं जाणार आहे. 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या निर्णयावरून आता जोरदार टीका सुरू झाली आहे. हा निर्णय थोतांडे अशी टीका राऊतांनी केली आहे. भाजप सर्व सणांचं धार्मिकीकरण करते असा आरोपही त्यांनी केला. फडणवीस सरकार रेडे कापून सत्तेत आलंय असंही ते म्हणाले. एवढंच नव्हे तर सरकारमधल्या काहींनी रेडे कापून त्याचा प्रसादही खाल्लाय असाही आरोप त्यांनी केलाय. 15 ऑगस्टला मांसाहार बंदीचा अध्यादेश शरद पवारांच्या काळात काढला गेला अशी सर्वासर्व करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. शरद पवारांच्या काळात मांसाहार बंदीचा निर्णय होणंच शक्य नाही असंही ते म्हणतात. स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं. स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही. तुम्ही नका खाऊ ना, बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे. आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते. बंदी बंदी, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका, हे बोलू नका, ते बोलू नका. हा देश आहे की बंदीशाळा आहे? हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? बंदिराष्ट्र झाले. या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल. यासोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय. एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्र दीपक सोबत पाहत राहील बीपी माझा.